मिळणार नाही. उद्या परवापासून नवरात्री सुरू होईल. अर्ज भरायचे आहेत, प्रचार करायचे आहेत, निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि मगाशी जो टॅबलेटचा मी उल्लेख केला की आपण महाराष्ट्रामध्ये 8वीच्या मुला-मुलींना 8वी, 9वी, 10वी त्याच्या अभ्यासक्रमाची 3 वर्षाची पुस्तकं भरून हा टॅबलेट देणार आहोत. आणि मला कल्पना आहे ग्रामीण भागात अजूनही विजेची नाही म्हटलं तरी लपाछपी सुरू असते. मग काही जण म्हणतील अहो तुमचं ठीक आहे, तुम्ही शहरी बाबू आहात, शहरामध्ये काय चार्ज घ्यायला लावला की झालं चार्ज, गावामध्ये आमचं वीजच नाही तर तुमचं टॅब काय चालणार कपाळ. तर ग्रामीण भागातल्या मुला मुलींना मी टॅब बरोबर सोलार चार्जर सुद्धा देणार. सोलार चार्जर कुठेही माझ्या महाराष्ट्रातला मुलगा मुलगी हा अभ्यासापासून अडता कामा नये, अजिबात अडणार नाही. एवढंच नाही तर हे जे काही इंद्रधनुष्य प्रकरण तुम्ही म्हणाले दाखवलं, खरं काय आहे त्याचं? गेले 3 वर्ष जे आपण मुंबई महापालिकेत करतोय ते आपण महाराष्ट्रामध्ये करायचं. असू दे जळगावचं असेल, गडचिरोलीचं असेल, खाली कोल्हापूरचं असेल, सोलापूरचं असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सगळ्यांनाच एक आशा असते, अपेक्षा असते की मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. आणि मग आपण येताना रस्त्यामध्ये वाचतो ट्रकच्या मागे दिलेलं, मुलगी शिकली प्रगती झाली. आणि दुर्दैवाने मुलगी अशा कुठल्या आश्रम शाळेत गेली तर बिचारीचं काय होतं आपल्याला कळत पण नाही. पण यांची तेवढी परिस्थिती नसते, गरीब घराची असतात, शिकायची इच्छा असते, मुंबईत येऊ शकत नाही, ऍडमिशन घेऊ शकत नाही. अशी मुलं आणि मुली त्यांच्या गावातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील. त्यांना या इंद्रधनुष्याच्या माध्यमातून मुंबईत शिकवलं जाईल. मुलं तिकडेच परीक्षा देतील आणि त्यांना पदविका ही मुंबईची मिळेल. आणि प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी हे आता देणार आहे. त्याच्यात नेमकं काय काय आहे ते थोडंसं तुम्हाला दाखवायचं. मराठी दाखवा, एक थोडक्यात दाखवा. एक अभ्यासक्रम तर झालंच. बघू इकडे, तिकडे मी ऑपरेट केली तर होईल का? ते दिसतंय तुम्हाला? हे तुमच्या हातामध्ये मी देणार आहे, पण त्याचा उपयोग करायचा. समजा आता राज्यामध्ये तुम्हाला असं की बाबा घोटाळे सांगायचे, घोटाळे ते एवढे झालेत की ते आपल्या लक्षातच राहत नाही. किती घोटाळे 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 मागून घोटाळे, पण ते आपल्या लक्षातच राहत नाही. तर त्याची संपूर्ण माहिती मी या तुम्हाला टॅबमध्ये दिलेली. आणि हे तंत्रज्ञान तुम्हाला मी तुमच्या हातात देतो एवढ्यासाठी की पहिलं जे देणारे आहेत त्यांचा विश्वास बसला पाहिजे की होय माझा पक्ष सत्तेवरती आल्यानंतर हे आपण जनतेला देऊ शकतो, ते दाखवण्यासाठी मी दिलेलं आहे. अनेक गोष्टी याच्यात करता येणार, खूप गोष्टी, आणि ह्याचं वाटप आपण लवकरच करणार आहोत. या सगळ्या अशा गोष्टी आपण देण्यासाठी म्हणून धडपड करतो, ही माझी तळमळ आहे. हे घ्या. आणि मग प्रश्न असा येतो की आपली युती टिकायची की नाही, टिकवणार की नाही. गेले 10, 12, 15 दिवस हे उसाचं गुऱ्हाळ सुरू आहे, चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे, नुसता रस गळतोय, पण त्यातनं निष्पन्न काही निघत नाही. आणि सहज विचार करता करता माझ्या मनामध्ये आलं की गेली 25 वर्ष ही जगातली एकमेव युती आहे जी खुर्चीसाठी झाली नाही, ती हिंदुत्वासाठी झाली. त्यावेळेला काय हवा होती, कोणती हवा होती, भाजपचं काय होतं, शिवसेनेचं काय होतं. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार होते. मला आज मी भाजपावरती टीका करायला उभा नाही, कारण माझ्या मनामध्ये दुर्दैवाने जर का युती तुटली तर आनंद होणार नाही, तुम्हाला दुःखच होणार आहे. शिवसेना प्रमुखांनी, अटलजींनी आणि अडवाणीजींनी, त्यावेळेला प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते, यांनी एका ध्येयाने, धोरणाने माझ्या देशातला हिंदू मार खातो आहे. वाजपेयी बोलले होते अब हिंदू मार नाही खाएगा, कारण शिवसेना भाजपा एकत्र झाली होती म्हणून. 1987 साली कदाचित देशातली पहिली पोटनिवडणूक असेल जी हिंदुत्वाच्या जोरावरती आपण जिंकलो होतो, हिंदुत्वावरती. विलेपार्ल्याची निवडणूक, आणि त्या निवडणुकीचा फटका जो बसला होता शिवसेना प्रमुखांना. 6 वर्ष निवडणूक लढवायला बंदी. ते म्हणाले अरे तू काय बंदी घालतो, मीच नाही लढणार, तू पण बंदी घालणार. पण
तेही राहू द्या 6 वर्ष मतदानाला सुद्धा बंदी. हे हिंदुत्वासाठी आपण भोगलेलं आहे, सोसलेलं आहे. काय होतं तेव्हा देशामध्ये वातावरण? भाजपचे 2 खासदार होते. खरं म्हणजे मला उन्हं थोडं काढायचं नाही, पण काल परवा कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या वेळेला काँग्रेसला पाठिंबा दिलाच. तो काँग्रेसला नव्हता दिला. आजही मला अभिमान आहे, महाराष्ट्रातली पहिली महिला राष्ट्रपती झाली, तिला शिवसेनेने मतदान केलं, मला अभिमान आहे. त्याही वेळेला होता, आजही आहे, आणि जोपर्यंत मी आहे मरेपर्यंत मला अभिमान असेल की शिवसेनेने महाराष्ट्रातल्या महिलेला सर्वोच्चपदी बसण्यासाठी मतदान केलं, ह्याचा मला अभिमान आहे. त्याच्यानंतरची पुढची निवडणूक प्रणव मुखर्जी आणि सन्मा. अडवाणीजींचा फोन आला होता शिवसेना प्रमुखांना, बाळासाहेब आम्ही हा उमेदवार करतोय. साहेबांनी सांगितलं की अडवाणीजी, देशाच्या सर्वोच्च पदाची निवडणूक आहे. माझ्या देशाचा राष्ट्रपती कसा असायला पाहिजे, केवळ आपण विरोध करायचा म्हणून विरोध नाही, तुम्ही दुसरं कोणतेही नाव घ्या, मी त्याला पाठिंबा देतो. दुर्दैव असं सन्मा उभे राहिले आणि त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले, साहेब म्हणाले की नाही, राष्ट्रपती पद हे त्याची अवहेलना होऊ देणार नाही. मी दोघांमध्ये जर का निवडायची वेळ आली तर मी प्रणव मुखर्जींना मतदान करेन. आणि महत्वाचा भाग असा की प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे होतेच, पण सन्मा सुद्धा आपल्या एनडीएचे नव्हते. सन्मा सुद्धा राष्ट्रवादीचे होते. उचलून उमेदवार तिकडे ठेवला होता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही आम्हाला कोणी शिकवू नये. पण ही जी काही त्यावेळेपासून सुरुवात झाली, युती 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 कशासाठी, नुसती खुर्चीची खेचाखेची करायला युती नाही झाली. देशामध्ये जो हिंदू मार खात होता, मग ते बाबरी असेल काही असेल, बाबरी पडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुख एकटेच बोलले होते. जेव्हा असं बोललं गेलं की हे आमचे नव्हे शिवसैनिक असतील, तर शिवसेना प्रमुख बोलले असतील, जर मागे ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो. आणि तिथून जी युती उसळली आणि त्या गेल्या 25 वर्षामध्ये जे काय चांगले वाईट प्रसंग आले त्याला युती एकमेकाचा हात धरून पुढे गेलेले. हे युती मित्र 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 म्हणतात तो याला. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत 25 वर्षामध्ये. नाही, या बऱ्याच गोष्टी आहेत. आता मला गुलाबराव या सगळ्या काढायच्या नाहीयेत, कारण माझी अजूनही मनापासून इच्छा आहे की युती राहावी, ही माझी मनापासून इच्छा आहे. पण ज्या वेळेला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, गोधराची दंगल झाली. कशी झाली तुम्हाला माहिती आहे. ट्रेनचे डबेच्या डबे बाहेर कड्यातून पदावरून फेकून दिले गेले. गोधराची दंगल उसळली, त्याच्यामध्ये कोण मारले गेले तुम्हाला माहिती, सगळ्यांना माहिती, जगाला माहिती. जणू काही पाहिलीच्या वेळेचं दृश्य, त्यावेळेला जसे रक्ताने भरलेल्या प्रेतांच्या ट्रेन इकडनं तिकडे येत, तशी ती गोधराची अवस्था होती. थरकाप उडवणारं ते दृश्य होतं, थरकाप उडवणारा तो प्रसंग होता. त्याच्यानंतर अहमदाबादची दंगल झाली. सगळा देश एका वेगळ्या भावनेने होरपळत होता. आणि मग एक वातावरण निर्माण झालं, मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव. आज सुद्धा मध्यंतरानंतर परत आलेले चंद्रबाबू सुद्धा म्हणत होते मोदी हटाव. हॅलो हॅलो. पण एक शिवसेना प्रमुख त्याला साक्ष